नमस्कार. मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मोत्याची ही रांगोळी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी मी 6 नंबरचे मणी घेतलेले आहेत. हिरवा आणि पांढरा रंग घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला जांभळा रंगसुद्धा लागेल. नायलॉनचा धागा, सुई आणि कात्री घ्यायची आहे. सुरुवातीला धाग्यात पांढरे 6 मणी घालून घ्यायचे आहेत आणि मणी असे व्यवस्थित खालपर्यंत घेऊन त्यांची गाठ मारून घ्यायची आहे. 6 मण्यांचं हे सर्कल करून घ्यायचं आहे. व्यवस्थित 2 ते 3 गाठी मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे ते लूज पडणार नाही. तुम्ही इथे कोणतंही कलर कॉम्बिनेशन वापरू शकता. मी इथे हे पांढरा, हिरवा आणि नंतर जोडायला आपल्याला जांभळा रंग लागेल तो घेणार आहे. आता या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता एक हिरवा, एक पांढरा, एक हिरवा आणि 2 पांढरे असे मणी ओवून घेतलेले आहेत. ज्या पांढऱ्या मण्यातनं आपण धागा बाहेर काढलाय त्याच पांढऱ्या मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. दरवेळेस धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे आपल्याला. आता त्याच्या पुढचा जो पांढरा मणी आहे यातून धागा बाहेर काढून घ्यायचा. आता धाग्यात 2 पांढरे, एक हिरवा, एक पांढरा असे मणी ओवून घ्यायचे. या पांढऱ्या मण्यातनं आपला धागा बाहेर निघालाय, तर ह्याच्या मागचा हा जो हिरवा मणी आहे त्यातनं धागा खाली काढून घ्यायचा. त्यानंतर या पांढऱ्या मण्यातनं आणि पुढचे 2 पांढरे असे हे 3 पांढरे मणी जे दिसतात आपल्याला त्यातनं धागा बाहेर काढून घेऊया. हा पहिला पांढरा मणी आणि मग हे पुढचे 2 पांढरे मणी यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता आपण या हिरव्या मण्यातनं धागा बाहेर काढून घेऊया. धागा घट्ट ओढून घेऊया. आता धाग्यात 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. ज्या हिरव्या मण्यातनं धागा बाहेर काढलाय त्याच हिरव्या मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर धागा ह्या 2 पांढऱ्या मण्यांमधनं पुढे सरकवून घ्यायचा आहे. इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला 6-6चेच राऊंड करायचे आहेत. आता 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे. हा जो पांढरा मणी आहे यातनं धागा खाली काढून घ्यायचा. 6चा राऊंड तयार झाला. आता हे खालचे 2 पांढरे मणी यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि पुढचा हिरवा मणी यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला 3 पांढरे आणि एक हिरवा असे मणी ओवायचे आहेत. हा जो पांढरा मणी आहे यातून धागा खाली काढून घ्यायचा. त्यानंतर हा खालचा हिरवा मणी यातून धागा बाहेर काढायचा आणि पुढचे 3 पांढरे यातूनही धागा सरकवून घ्यायचा आहे. सुरुवातीला हा हिरवा मणी, मग हे 3 पांढरे मणी यातून धागा बाहेर काढायचा. वरच्या दिशेला आपल्याला यायचं आहे. 3 पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढलाय. आता आपण पुढचा हिरवा आणि पांढरा अशा ह्या 2 मण्यांमधनं धागा बाहेर काढून घेऊया. हिरवा मणी आणि पांढरा मणी. आता ह्या जॉईंटवर आपल्याला पुढचा राऊंड बसवायचा आहे. एक पांढरा, एक हिरवा आणि 2 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे. या हिरव्या मण्यातनं आणि पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता या पुढच्या 2 पांढऱ्या मण्यांमधून धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे. सगळीकडे 6-6चेच राऊंड व्हायला पाहिजेत. आता 2 हिरवे आणि एक पांढरा असे मणी ओवून घ्यायचे. या पांढऱ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा. मग या खालच्या 2
पांढऱ्या मण्यांमधून धागा फिरवून घेऊया. वरपर्यंत आपल्याला यायचं आहे. सुरुवातीला आपण हे खालचे 2 पांढरे मणी यातनं धागा बाहेर काढून घेऊया. त्यानंतर हे वरचे 2 हिरवे मणी आणि मग एक पांढरा आणि एक हिरवा अशा ह्या सगळ्या मण्यांमधनं धागा बाहेर काढून घ्यायचा. आता धाग्यात 4 पांढरे मणी ओवायचे आहेत. या हिरव्या मण्यातनं धागा बाहेर काढलाय तर हा मागचा पांढरा मणी आणि ज्यातून धागा बाहेर निघालाय तो हिरवा मणी अशा या दोन्ही मण्यांमधनं धागा बाहेर काढून घ्यायचा. इथे हे एक राऊंड करून घ्यायचं. आता धागा 3 पांढऱ्या मण्यातनं पुढे सरकवायचा आहे. हा पहिला, मग हा दुसरा मणी आणि त्याच्या पुढचा एक तिसरा मणी अशा ह्या 3 पांढऱ्या मण्यांमधनं धागा बाहेर काढून घ्यायचा. 1 2 आणि 3 या 3 मण्यांमधनं बाहेर काढला. आता इथे आपल्याला एक चौफूल करायचं आहे. त्यासाठी 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि ज्या मण्यातनं धागा बाहेर निघालाय त्याच पांढऱ्या मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा. आता या खालच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घेत आहे. धागा नीट घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता इथे आपण गाठ मारून घेऊया. साधारण 2 गाठी मारून घ्यायच्या आणि मग एखाद दुसऱ्या मण्यातनं धागा पुढे सरकवून घ्यायचा आणि मग कट करून घ्यायचा. तर असे आपल्याला 6 पीस लागतील. ते मग आपण जोडून घेणार आहोत. सेम असेच आपण 6 पीस करून घेऊया आणि मग ते जोडायचे कसे ते मी तुम्हाला दाखवते. तर आता जोडण्यासाठी म्हणून हा मी जांभळा रंग घेतलेला आहे. 6 जांभळे मणी घालून घ्यायचे आणि गाठ मारून घ्यायची. हे एक सर्कल तयार करून घ्यायचं. 2 ते 3 गाठी मारून घ्यायच्या म्हणजे ते लूज पडत नाही. तुम्ही कुठलंही कलर कॉम्बिनेशन इथे वापरू शकता. गोल्डन मण्यांनी सुद्धा जोडू शकता. आता या एका जांभळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट करून घ्यायचा आहे. एका मण्यातनं आपण धागा बाहेर काढलाय. आता आपण एक जांभळा मणी ओवून घेणार आहोत आणि एक पीस घेणार आहोत. त्याच्या या खालच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. उजवीकडचा जो खालचा पांढरा मणी आहे त्यातनं. त्यानंतर पुन्हा एक जांभळा मणी ओवून घ्यायचा. दुसरा पीस घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने धरायचा आहे आणि ह्याच्या आता या खालच्या पहिल्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता आपण एक जांभळा मणी पुन्हा एकदा ओवून घेणार आहोत. जांभळा मणी ओवल्यावर इथे आपल्याला 6चाच राऊंड करायचा आहे. ज्या जांभळ्या मण्यातनं धागा बाहेर निघालेला होता सुरुवातीला त्याच जांभळ्या मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे हा 6चा राऊंड तयार होईल आणि हे 2 पीसेस जोडले जातील. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता आपण एक जांभळा मणी धागा पुढे सरकवणार आहोत. धागा घट्ट ओढून घ्यायचा म्हणजे ते लूज पडत नाही. आता परत एक जांभळा मणी ओवून घ्यायचा आहे. आता असंच आपण पुढचा पीस पण जोडून घेऊया. हा इथे आपण जोडून घेणार आहोत. तर हा जो दुसरा मणी आहे पांढरा यातून धागा बाहेर काढून घ्यायचा. हे बघा, धागा घट्ट ओढून घ्यायचा
मग पुन्हा एक जांभळा मणी ओवायचा आहे आणि आता आपण हे 2 पीसेस जोडून घेणार आहोत. हा जो खालचा पांढरा मणी आहे यातून धागा बाहेर काढून घ्यायचा. इथे 6चा राऊंड झाला. हे 2 पीस जोडले गेले. आता या खालच्या जांभळ्या मण्यातनं धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर पुढच्या एका जांभळ्या मण्यातनं धागा बाहेर काढायचा आणि पुढच्या जांभळ्या मण्यातनं धागा सरकवून घ्यायचा आहे पुढे. इथे आता आपण अजून एक पीस जोडून घेणार आहोत. पुन्हा एक जांभळा मणी ओवून घ्यायचा आहे. एक पीस घ्यायचा आहे. त्याच्या ह्या दुसऱ्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर परत आपल्याला इथे एक जांभळा मणी ओवून घ्यायचा आहे. सेम प्रोसेस आहे. इथे आपल्याला जोडायचं आहे. मी जवळून दाखवते. हा जो पहिला पांढरा मणी आहे यातून धागा बाहेर काढून घ्यायचा. हा पीस पण इथे आपण जोडून घेतला आहे. परत या खालच्या जांभळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. मग ह्या 6च्या राऊंडमधला जांभळा मणी यातून धागा पुढे सरकवायचा आहे आणि अजून एक जांभळा मणी यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. असेच आपण उरलेले 2 पीस पण जोडून घ्यायचे. हा शेवटचा पीस कसा जोडायचा ते दाखवते. सेम पद्धत आहे. एक जांभळा मणी ओवून घेत आहे. या पहिल्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घेतलाय. अशा पद्धतीने आपलं हे ओवून झालेलं आहे. सगळं जोडलंय. आता आपण ह्या 2 पांढऱ्या मण्यांमधून धागा वर काढून घेणार आहोत. आता आपल्याला दोन्ही बाजूही जोडायच्या आहेत. एक जांभळा मणी ओवून घ्यायचा आहे. इथे आपल्याला तो मधोमध बसवायचा आहे. तर आता समोरच्या बाजूला हे जे 2 पांढरे मणी आहेत यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. म्हणजे हा जांभळा मणी आपला बरोबर मधोमध बसेल. आता इथे पुन्हा एक जांभळा मणी बसवायचा आहे. तर एक मणी ओवून घेऊया आपण आणि आता ह्याच्या अपोजिट साईडला या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घेऊया. म्हणजे इथे हा जांभळा मणी मधोमध बसेल. धागा घट्ट करून घ्यायचा. आता ह्या 3 मण्यांमधनं धागा खाली काढून घेऊया. 3ही पांढऱ्या मण्यांमधून सरळ रेषेत धागा बाहेर काढून घेऊया. आता आपण या दुसऱ्या बाजूला येणार आहोत. या बाजूला आपण जॉईन करणार आहोत. तर हा एक पांढरा मणी आणि पुढचे 2 पांढरे मणी यातनं धागा बाहेर काढून घेऊया. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. परत एक जांभळा मणी ओवून घेऊया. आता हा आपल्याला इथे जॉईन करायचा आहे. अशा पद्धतीने. तर हे जे 2 पांढरे मणी आहेत त्यातून धागा खाली काढून घेऊया. म्हणजे बरोबर मधोमध आपला हा जांभळा मणी बसेल. पुन्हा आता एक जांभळा मणी ओवून घ्यायचा. सेम पद्धत आहे. आता हा आपल्याला इथे बसवायचा आहे. सगळीकडे 6चे राऊंडच व्हायला पाहिजे. या 2 पांढऱ्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घेऊया. आपला जांभळा मणी बसला. अशाच पद्धतीने आपण हे सगळीकडे जांभळे मणी जोडून घेणार आहोत. आता या बाजूला यायचं आहे. तर त्यासाठी या जांभळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घेत आहे. मग आता हे 2 पांढरे मणी यातनं धागा बाहेर काढायचा
मग हा एक पांढरा मणी, हा पुढचा दुसरा पांढरा मणी आणि आता आपल्याला या बाजूला यायचं आहे. तर या 2 पांढऱ्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घेऊया. अशाच पद्धतीने आता आपण हे सगळं जोडून घेऊया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.